श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षाच्या काळामध्ये जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे म्हणतात. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एकदा तरी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा अगदी तुम्हाला पितृपक्षाचे जेवढे काही दिवस आहे त्या दिवसामध्ये तुळशीला ही वस्तू अर्पण करू शकता. तसेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल. आता आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की आपण त्यांना कितीही सकारात्मकतेने बोला ते नेहमी नकारात्मकच बोलत असतात. तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मुले सारखी आजारी पडत असतात किंवा मोठी व्यक्ती आजारी पडत असतात. तर अशा व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. तसेच तुळशीला कोणती वस्तू अर्पण करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. तर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आता मीठ आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा दूर करत असते. तसेच आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून अंघोळ करत असतो. यामुळे हातपाय जर आपले दुखत असतील किंवा काही त्रास होत असेल तर तो दूर होतो असे म्हणतात. त्यामुळे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे. तसेच आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावं. गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू रोज टाकायच्या आहे. रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या पितरांचे जेव्हा श्राद्ध आहे त्या दिवशी तरी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तसेच आता आपण या वस्तू टाकत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं आहे. तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. अगदी ज्यांना मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकत असताना तुम्ही देखील हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. आता अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आता आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच किंवा तुमच्या अंगणामध्ये देखील तुळस असेल, तिथे देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल. तुळशी शेजारचा परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तसेच भरपूर वेळा आपली तुळस ही गॅलरीमध्ये असते आणि अशा वेळेस तिच्यावरती आपले केस जाणार नाही किंवा कोणताही कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीला या वस्तू अर्पण करायच्या आहे. आता तुळशीभोवतीची जागा स्वच्छ करायची. तुळशीच्या कडेने आपण रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढत असताना तुम्ही स्वस्तिक चिन्ह देखील काढावे. तसेच माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. या पावलामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, एका पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. दरवाजाच्या बाहेर देखील आपण अशी पावलं ही काढायची आहे.
तसेच आता तुळशीला आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तुळशीजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये देखील आपण थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा दिवा तुळशीजवळ तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. मग वाटी तुम्ही स्टीलची घेऊ शकता किंवा पितळेची वाटी घेतली तरी पण चालेल. पण ही वाटी स्वच्छ धुतलेली असावी. काळवंडलेली असेल किंवा तुटलेली असेल तर अशी वाटी आपण चुकूनही घ्यायची नाही. आपण जर अशी वाटी घेतली तर आपल्याला रिझल्ट देखील तसेच मिळतात. त्यामुळे स्वच्छ वाटी आपण घ्यायची आहे. आता ही वाटी घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. आता जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला गंगाजल सहज मिळून जाईल. आता गंगाजलाचं खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते. गंगा मातेला मोक्षदाता देखील म्हणतात. त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीला तोंडात गंगाजल टाकण्याची देखील परंपरा आहे. गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाही. या कारणास्तवही गंगाजल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून शुद्ध होतात. या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात. पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते. जवळजवळ सर्व हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात आणि ते आपल्या घरात ठेवणे देखील खूप फायद्याचे आणि सकारात्मक आहे. तर आता आपल्याला हेच गंगाजल घ्यायचं आहे. आता गंगाजल आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण जी काही स्टीलची वाटी घेतली होती ती स्टीलची वाटी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे. मग जी काही तुळशीची कुंडी आहे कुंडीमध्ये डायरेक्ट तुम्ही ही तुळशीची वाटी ठेवावी. त्यानंतर आपल्याला आपले नाव गोत्र हे सांगायचं आहे. नाव गोत्र सांगितल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचे नावं घ्यायचे आहे. पूर्वजांचे नावं माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा 21 वेळा हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला काशी विश्वेश्वर यांचं नाव घ्यायचं आहे आणि हे जे काही गंगाजल आहे ते आपल्याला वाटीमध्ये सोडायचं आहे. परत आपण 5 किंवा 7 वेळा काशी विश्वेश्वर हे नाव घेऊन हे गंगाजल त्या वाटीमध्ये सोडावं. आता वाटीमध्ये हे गंगाजल टाकल्यानंतर ती वाटी आपल्याला तुळशीजवळ तिथेच राहून द्यायची आहे. आता थोड्या वेळाने आपण हे जे काही गंगाजल आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आपण जर असं गंगाजल तुळशी मातेला अर्पण केलं तर तुळशी मातेचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो. तसेच आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांच्या काही अडचणी असतील, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण चालू राहत असेल, पैसा टिकत नसेल, जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेजवळ सांगायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं गंगाजल आपण तुळशी मातेला अर्पण करावं. तसेच त्यातील उरलेलं काही जे गंगाजल आहे ते तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये देखील शिंपडू शकता. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, चारही कोपऱ्यांमध्ये आपण हे गंगाजल थोडंसं टाकायचं आहे. तसेच आपला जो काही उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर देखील आपण दोन्ही साईडला हे गंगाजल टाकावं आणि टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करत राहायचा आहे. यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होतो असे म्हणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.